आमच्या पत्नीची झोपच 8 वाजता होत नाही. ही कधी जाणार आहे आणि कसा संसार पुढे नेईल. मी चौकामध्ये आहो. आमच्या चौकात स्थायिक दुकान आहे. बाजार चौकामध्ये. आमचं गाव मोठं आहे. तिथे अजूनही आली नाही. 12 नाही 1 वाजून गेला पण अजून हिसाब पता नाही. घराकडे जाऊन पाहतो का करता काय नाही म्हणून. आणि हिला दुकान पाठवलं पाहिजे ना मग आपल्याला यावं लागेल पर्यायाने. दुकान बंद ठेवता नाही कारण आज बाजार आहे. बाजारच्या दिवशी इकडे चांगला होत असते. ऐका ऊंची ऊंची डिगरिया पुरा अंधारा दिसून राहिला. आवाज लावून पाहतो काय करत आहे ना काय नाही गुलाम ठाऊक. काल भाळणे ग आला माझे प्रेम माझे नारी. आवाज दिला प्रतिसाद नाही आला. होऊ शकते कोणा कामात असेल नाही तर घराच्या मागं असेल. परत आवाज लावून पाहतो. कार भारने ग आणि माझ्या प्रेमाची अगं शिला शिला ग शिला. बायकोला दिसला मिळवायला शिला शिला शिला. माझ्या पतिदेवाला तर माझ्याशिवाय करमणारच नाही. काय हो हा बोला काय म्हणता बोलायला? गृहमंत्री काय अहो गृहमंत्री तरी म्हणा. तोच म्हणलो. तू ऐकण्यात फरक आहे. तू कान खोलून घे चांगले. गृहमंत्रीच म्हणलो. माझ्या घरच्या गृहमंत्री बोला काय म्हणता. कुठे चालल्या आपण नव्वाला साडी घालून पाठीची बुगारी आणि कळमेसरा दखेला ते बायको फुगरी. चालली मी एकदम बरोबर उभी ओळखली तुम्ही. का ओळखला. चालली कळमेश्वरला. तू कळमेसरे चाललीस. मग काय मी त्याचीच चाललो. तुम्ही चालली. हा मी तू त्याचीच चाललीस ना मी त्याचीच चाललो. मला तुम्ही सांगितले नाही की मी तेच तर म्हणतो तू चाललीस तू ना मला नाही सांगलीस आणि मी चाललो तर मी ना तुला नाही सांगलो. पण आता माहीत झालं ना. एक काम कर का अज कोणतं तू आताच काम नाही आहे. महिला मेळावा 4 वाजताच्या नंतर आहे. म्हणजे मी आता नको जाऊ. सकाळी पुरुष मेळावा आहे. सकाळी पुरुष मेळावा आहे आणि महिला मेळावा 4च्या नंतर आहे. तर एक काम करा. काहून का ऊन खूप तोडते. डोंगरे साहेबांचं म्हणणं होतं स्त्रियांना जर एवढ्या उन्हात बोलवलं तर ह्या काळ्या पडतील बा. त्यात काय
काळ्या आणि गोऱ्या. नाही 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 तुम्ही ऐकणार नाही मी तुमची वाली. म्हणजे माझी तयारी झाली, मी चालली आता. तयारी झाली तर मी काय करू? तयार झाली तर आणा दुकान दुकान अहो दुकानाला ताळा लावा आजच्या दिवस. आजच्या दिवस त्याला मला- सोन्यासारखा दिवस आहे तर दुकानात जा म्हणता. 11 तारखेला त्याला लावायला लावलीस, 12 तारखेला कार्यक्रम होता तवाई त्याला लावलीस, हा 13 तारखेला कार्यक्रम होता तवाई दुकान बंद, काल 14 तारीख काल कार्यक्रम होता साडीवाले कालही दुकान बंद, अरे होताय दुकान बंद. फक्त 17 तारखेपर्यंत. 17 तारीख वाली 20 तारखेवरी कार्यक्रम आहे, 20 तारखेवर दुकान का गोठे खाशील का? अहो, काय होतं? एक काम करा मग, हा कोणता? दुकानही चालू ठेवायचं आहे ना, हा. तर मी ते कार्यक्रम पाहिले हा. आणि एखादी रोजंदारी बाई पहा, 200 रुपये रोजाची, आणि तिने दुकानात बसवा. रोजाची बायको पाहू? बायको नाही, बाई पहा म्हणली. बाई मग आणि ते तिला दुकानात ठेवू? मग काय? ते खरंच इमानदार इकरा करून का? कावलं करा. हा, अर्धे आपल्या बोटात टाकत जाईल, अर्धे तुला काउंटर म्हणून टाकत जाईल. कशी काढलं मग ते? तू पाहिलं ना सीता ती त्या आई बाईच्या जाती का मी कोणा कोणा पाहिलं राव? लक्ष द्या तुम्ही. तिनं समजा हे येते तुम्हाला खायचे आंबे आंबा. आंबा तिनं येते कधी ते कुचकले गुळलं. हा असे गुळलं मला ना. गुणले हा 2-4 नोट समजा इथं गुणले हा. तर मी का तिचा आंबा सोडीन त्या बहीण मा एक काम करा, हा. कॅमेरा लावून ठेवा दुकानामध्ये. कॅमेरा लावू? मग काय? हे एवढे मला उपाय सांगते तू, कॅमेरा लाव, दुसरी बाई पाय, एक काम करतो कोणता? लोक करतातच नाही तरी 2-2 लग्न. म्हणजे तुम्ही बायको करतो म्हणत्या? अरे. अरे सुद्धा मी येत आले. कोण बा बरं? अरे बाव असंही नाही ना तसंही नाही, बायको केली तर त्या चोऱ्या नाही करणार, घरची व्यक्ती खाई तर काही फरक नाही पडत समजलं का? बापरे. आणि रोजंदारीची ठेवली तू अशीच फिरत जाशील आणि मला म्हणजे रोजंदारीची बाई सांगा हा? ते रोजंदारी बाई नेहमी आपली तिथे आपला गल्ला जमवत जाईल बाई मा हे नाही मला पटत बा. तू काम तू दुपारवरी दुकानात थांब, मी दुपारवरी जातो कळमेसरले, आपल्या गावून आहेस का? 13-14 किलोमीटर कळमेसर आहे नागपूरवरून. ते लोक सांगा हा. मला आता जायचं, तयारी झाली, हा. चालली मी बायासोबत. तू पाहतो बरं कशी तयारी होते, तर तू एक काम कर का? बरं मग पावलं गमीलं का? चालू पावलं गमीलं का तुला देतो माती टाकाले बावरा. काय जाईल मग मी? हा? एवढी चांगली तयारी केली. चांगलं काम सांगून आलं, सावलीमध्ये बसताना विकला करणं हे नाही पटत, मग घे गमीलं पावलं चाल बावरा. मी नाही येत. असंही नाही तसंही नाही, येल पारी दादा आणि नवऱ्याला म्हणे दादा. अहो, बापरे. तू चाललीस हो, चालली. पक्क हो, चालली. नाही ऐकशील? नाही का तू? आज दिवस चांगला आहे म्हणून तुला हात नाही लावत. हा, नाही तो हात नाही म्हणजे मारत नाही हा. झोळपलेस हो नाही. हो बापा झोळपलं असता म्हणजे माणसाचे कामं कोणते आहेत? हा लातो के भूत पातोस नाही मानतेत म्हणून म्हणतो आज मी काही तुले हात नाही लावत ना तुले बोट नाही लावत. हा. आजच्या दिवस तुले माफ करतो, पण मा एक गोष्ट ऐक कोणती? सांगू. कोणता? तू कल मसाले चालीस ना, हो, चालली. आपल्याला पोरं किती आहे अहो, दोनच आहेत. आणि लेकरं? डॉक्टर घे खोपल्यावर तुमचा. अहो, पोरं आणि लेकरं एकच होते. असं का? मग बरं पोरानं लेकरं एकच होते. काय तर काय? आहेत किती? दोन. 2 आहेत. मग का? बरोबर मोजलीस का? अहो, दोनच आहेत. माया आहे त्यांची मी. का कोंबडीचे पिले त्या पिला नाही ना मागे मागे. 2च आहेत ना? मग काय? तर एक आहे मोठं हा. आणि एक आहे लहान हो, दुधावरचं. छोटा आहे. हा तर त्या दुधावरच्या पोराला आपल्या जवळ घेऊन जा. आपल्या सोबत देऊ. हा. काय जमत व? काऊन मग तुला जमत नाही? अहो, तसं नाही. हा, केव्हापासून? आम्ही ते ना म्हणताय हा कुत्र्या. हा हा अहो, पा मी तमाशा पाल बसीन, कार्यक्रम पाल बसीन. हा तर काय झालं? तो पोरग थोडंसं बसणार नाही. हा. कधी इकडे पडते कधी तिकडे पडते. हा, तर आणि एवढंच नाही, हा. 4 बायामध्ये बसेल. बसले नाही. एवढी नवीन साडी खाऊन चालली. चालली बरोबर आहे. पोरानं सू केली तर साडी खराब होईल. त्याच्यात- आलाय वासेल, 4 बायाले वाचेल. नाही 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 असं नको करू. नाही का? बोईतारी हे तर बरं झालं तुला आठवण काढलीस. कालच मी पेपरले वाचलो, कसं? आपेवाल्याला म्हणे एक पोरग साडीवर मुतलं तर 5 बाया मेल्या म्हणे. या बहिमा मले तू का मले असं आहे हे समजून आलीस का? हा नवऱ्यानं भाऊला जागच्या जागी घुमवते बा. कमी बायका हुशार आहेत का? हा बायका म्हणल्या सॉरी हा मा बायकोची गोष्ट करतो. काय पण- मला याची आहे ते घुमवणार पोरका सू करण ना फलानं करण धमका करण. अहो शी करत तर लोक काय मांड्या कापून फेकतात का? नाही. हा, लेकरासाठी काय काय नाही करायला. किती प्रेम करतात लोक, लेकरांवरती प्रेम करायला लागते. तर हो. त्याचं कामच आहे. हा मग म्हणतो ते दुधावरचं आहे. बरं उपाय सांग. ते समजा बोंबलं तर मग काय करीन? काय करू म्हणजे? हा. अहो, एवढं डोकं आहे तुम्हाला. हा. अहो, पोरग जर रडलं तर दूध पाजा त्याला. घे ना होईल की नाही? मग काय? 101 उपाय आहे. बोलू नाही देत तर उत्तर तयार आहे ते. नाही तर हो काय? हे बिरबल होय अकबरच्या दरबारातली. हो हजर जबाबी. अहो मला सांग
मी मला दूध पाजा म्हणतेस मग काय? कारखाना तू घेऊन चाललीस आणि मी कुठून दूध पाजीन कारखाना हा? अहो तसं नाही हा. आपल्या घरी जर्सीची गाय आहे की नाही असं तिचं दूध काढायचं हा, तिचं दूध काढायचं मग गरम करायचं कोणाले अहो दूध आले हा, मी म्हणलं का पोर आले आता पोरा गरम करायचं मरल नाही हा मंगल मग थंड झाल्यावर बॉटल मध्ये भरायचं आणि हा. मग पाळायला पाजायचं असं मग बाटल मध्ये भरी आणि मग त्याच्या तोंडामध्ये देईन आहे ना मग ते चुकून चुकून पेई आहे ना बरोबर आहे ना मग काय? हा, ते आतापासून त्याला बाटलची सवय लावू हा जवान झालं म्हणजे त्याला आणाव देशीची बाटल घे पेल बे तो. तुला येईल आता ना मला येईल आता घे शेकून मग नवरा बायको हा, बहीण आतापासून त्या पोराले मला सांग काय आईचं दूध बाळासाठी अमृत असते हा. तू दूध कोण्या कामात पडेल महापोराच्या हं तू तिकडे जाशील तर तुझ्या दुधाचं का करशील काय करीन मग मी आता मग ते महापोराचा अधिकार आहे गाईच्या दुधावर वासराचा अधिकार आहे तसा तुझ्या दुधावर माझ्या पोराचा अधिकार आहे आपलं दूध पोराला पाजावतो तुला संग नाही म्हणतो तुला घरी राही म्हणतो का जा ना तू पण लेकराला घेऊन जा असं माझं म्हणणं आहे दुसरं काही नाही आणि मोठ्या पोराले पाहतो मी ना दुकाने पाहतो ना रोजदारी सांगायला लागत ना बायको करायला लागत आजच्या चौदाला पोराला पाडव तुम्ही बोलाय मी का मग काय तर? आणि तुला जाऊ जाऊ एकटी चालली तुमची वाला भोयालची माटिया चालली एकटीच आणि लेकराने मला माझ्या म्हणते पोरं गेले झाले आणि मा करते ते तुम्ही पाच बसा आणि दुकाने पाच बसा मी का म्हणतो काय? दोन गोष्टी लोक म्हणते विचाराने परिवर्तन होते डोंगर साहेब नाही का तर विचार दोन विचार तुला सांगून पाहतो पाहतो तुला डोक्यामध्ये काय फरक पडते का आता? ए शिला मी काय म्हणतो काय म्हणता? अगं हात सखे घालू नको गे वाद सखे घालू नको ग आटान वागू नको ग